बैठक ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर होणाऱ्या बैठकीकडे राज्याचं लक्ष। तर दुपारी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। एसईबीसी अंतर्गत आरक्षणाविरोधामध्ये आणि त्याच्या बाजूने आज हायकोर्टामध्ये सुनावणी। हायकोर्टामध्ये पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी। सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। नागपुरात मराठा समाजाच्या जीआर विरोधामध्ये वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ओबीसी संघटना आणि वकील महासंघाची बैठक। बैठकीमध्ये जीआर विरोधात याचिका तसेच ओबीसी महामोर्चाची ठरणार रणनीती। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष। घाटकोपरच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात। रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडून कारची दुकानाला धडक। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी। मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। तर नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर। मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा। राज्य सरकारने केलेल्या एसईबीसी कायदा घटनाबाह्य आहे, हा कायदा रद्द करा या मागणीवर हायकोर्टामध्ये पूर्ण बेंच समोर सुनावणी होणार आहे। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देणारा हा कायदा आहे। राज्य सरकारने एसईबीसी कायदा तयार केलाय। या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय। तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने सुनावणीसाठी पूर्ण बेंच स्थापन करण्यात आलाय। तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली आहे। या पूर्णपीठासमोर आज होणारी सुनावणी ही अतिशय महत्त्वाची आहे। सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कोर्टामध्ये नेमकी काय सुनावणी होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एसईबीसी विरोधामध्ये आणि बाजूने देखील याचिका करण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये आता एक महत्त्वाची सुनावणी हायकोर्टामध्ये पार पडणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, एसईबीसी बद्दल मंत्री छगन भुजबळ देखील वारंवार बोलतायत। आज महत्त्वाची सुनावणी त्या संदर्भामध्ये पार पडतेय, काय अधिकची माहिती आहे? एसईबीसीचा कायदा हा सुरुवातीच्या काळापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता। कारण 2018ला जेव्हा पहिल्यांदा हा कायदा पारित करण्यात आला त्यानंतर देखील काही लोक या कायद्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टात गेलेले होते, सर्वोच्च न्यायालयात गेलेले होते। कारण घटनात्मक वैधता याची नाही टिकत असं सगळ्यांचंच म्हणणं होतं। आणि त्यानंतर मग 2021ला पुन्हा ही सुनावणी झाली। पुन्हा एकदा नव्यानं त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि पुन्हा एकदा हा कायदा पारित करण्यात आलेला होता। पण घटनात्मक वैधता याची टिकत नाही असं आणखी काही लोकांचं म्हणणं होतं। त्यांनी पुन्हा वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या। तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं थेट इथल्या न्यायालयाला म्हणजेच मुंबई हायकोर्टाला सांगितलं की तुम्ही याच्यावरती निर्णय द्या किंवा याच्यावरती सुनावणी तुम्ही इथे पार पाडण्यात ती पूर्ण बेंच समोर असेल। त्यामुळे आज ही पूर्ण बेंच समोर सुनावणी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। या सुनावणीमध्ये काय काय आता चर्चा होते किंवा काय वादविवाद होत आहेत किंवा कोणते मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण घटनात्मक वैधता टिकत नाही असं कोर्टाचं म्हणणं होतं किंवा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। 50% अधिकचं आरक्षण जेव्हा जास्त त्याची टक्केवारी वाढली तर ते टिकत नाही, घटनात्मक वैधता टिकत नाही असं म्हणणं होतं। त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि पुन्हा आता या कायद्यासंदर्भातले जेव्हा कायदा पारित करण्यात आला त्याच्यानंतर आता कोर्टामध्ये ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। या सुनावणीमध्ये काय नेमकं पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सुमित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मराठा समाजाला न्याय देताना काढण्यात आलेला जीआर याच्या विरोधामध्ये सकल ओबीसी संघटना आणि वकील संघटनांची आज नागपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। दरम्यान या बैठकीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ओबीसीचा महामोर्चा काढण्याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा देखील होणार आहे अशी माहिती मिळते। त्याचबरोबर कोर्टामध्ये जाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या 4 खंडपीठामध्ये मराठा समाजाला दिलेल्या जीआर विरोधामध्ये याचिका टाकली जाणार आहे आणि यावर देखील चर्चा होणार आहे।
दुसरीकडे या बैठकीला ओबीसी समाजाचा पदाधिकारी देखील असणार आहे। या तयारीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातून 4 ते 5 पदाधिकारी हे येणार आहेत अशी माहिती मिळते। या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे। तसेच ओबीसी समाजाच्या हिताचं काय, तसेच हक्क आणि अधिकार मागण्याचं नियोजन यासह आगामी काळामध्ये ओबीसी ताकद दाखवण्याच्या अनुषंगाने तयारी केली जाणार आहे। त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। म्हणून काय की शांत झालं पाहिजे, परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत। तर त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे। असं नाही की मराठा नेते, मराठा मंत्री किती आहेत, भूकल आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत, लेखक आहेत, पण ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं। एक निवडक नेत्यांची आज बैठक बोलवली आहे आणि ही बैठक उद्या निघणाऱ्या पुढे जो आम्ही तारीख आता ठरणार त्या तारखेच्या मोर्चाची तयारीसाठी ही आजची बैठक महत्त्वाची आहे। आणि या बैठकीमध्ये चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत ओबीसीचे नेते जातील आणि झालेला अन्याय त्यांच्या पुढे सांगतील। ओबीसीचं या सरकारने कसं वाटोळं केलं हे सविस्तर मांडतील। ती माहिती आज या बैठकीमध्ये दिली जाणार आहे आणि चर्चा होणार आहे। आणि त्यानंतर प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची प्लॅनिंग आजच्या बैठकीमध्ये करायचं ठरवलं आहे। एक 30-35 प्रमुख नेते फक्त। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे जे दाखल झालेले होते ते मागे घेण्यात येणार आहेत। मोर्चा, घेराव, आंदोलन, निदर्शनावेळी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत एक GR काढण्यात आलाय। राजकीय सामाजिक आंदोलनातील हे खटले सरकार मागे घेणार आहे आणि त्यामुळे मराठा आंदोलकांना काहीसा दिलासा मिळालाय। माझा विरोध असण्याचं काही कारण नाही। माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून ते मोर्चे काढले असतील, रास्ता रोको केला असेल, घेराव केला असेल, तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर झाले असतील, कुठल्याही पक्षाचा असेल, संघटनेचा असेल, त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे। तर मराठा बंजारा समाजानंतर आता महादेव कोळी आणि मल्हार कोळी हा समाज देखील आक्रमक झालाय। आपल्यालाही आरक्षण मिळावं या मागणीसाठी समाज रस्त्यावर उतरणार आहे। हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला असल्यानं हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे या समाजाने केलेली आहे। मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी जमाती या आरक्षणापासून वंचित आहेत। त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीत। त्यामुळे सरकारने मराठा समाजाप्रमाणे निर्णय घ्यावा, अन्यथा 17 सप्टेंबरपर्यंत हा निर्णय झाला नाही तर पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही असा थेट इशारा देण्यात आलाय। पालकमंत्र्यांसह इतरही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा कोळी समाजाने दिलेला आहे। सामान्य माणूस हा प्रत्येक वेळेस कोर्टात जाऊ शकत नाही आहे। त्यामुळं सुलभ पद्धतीने आम्हाला जातीचं प्रमाणपत्र धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळावं, मराठवाड्यामध्ये मिळावं व वैधता प्रमाणपत्र मिळावं यासाठी हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करण्यात यावं। अन्यथा आम्ही या ठिकाणी 17 सप्टेंबरला या ठिकाणी पालकमंत्री ज्यावेळेस येतील तेव्हा आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत, एवढं प्रशासनानं लक्षात घ्यायला पाहिजे। अन्यथा या ठिकाणी पालकमंत्र्याला जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही। हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आत्ताच्या शासनाने राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळं अनेक वेळा फडणवीस साहेबांनी आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतली, आश्वासित केलं, परंतु तसा आदेश काढला नाही। ते काय या
अनुसूचित जमातीच्या आमदार खासदाराला घाबरतात हे कळत नाही, तर त्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी आम्हाला मराठवाड्याला न्याय द्यावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण हे जाहीर झालंय. सरकारने GR जाहीर केलाय. या GR मध्ये नाशिक जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे. त्याचबरोबर ठाण्याचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असेल आणि पुणे अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असणार आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे अशी माहिती या GR मधून मिळाली आहे. पुढची महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवर एक पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला शिवसेना ठाकरे पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आलाय. तसेच खून और पाणी एक साथ नहीं बहेगा असं सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न शिवसेना ठाकरे पक्षाने उपस्थित केलेले आहेत. शिवसेना ठाकरे पक्ष उद्या राज्यामध्ये माझं कुंकू माझा देश या घोषवाक्यावर राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. याचीच माहिती देण्यासाठी थोड्या वेळामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. भारत पाकिस्तान मॅचला शिवसेना उबाटा पक्षाकडून विरोध करण्यात आलाय आणि याच संदर्भामध्ये माझं कुंकू माझा देश हे अभियान त्यांच्याकडून राबवण्यात येणार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदारांची आज मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनानंतर आता पक्षांतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं देखील मनोमिलन करण्याची जबाबदारी आता दोन्ही पक्षप्रमुखांची आहे. अशातच आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील खासदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा देखील आहे. त्यामध्येच ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आघाडीवर होते. त्यामुळे आज मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची झाडाझडती देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पश्चिम महाराष्ट्रासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे पक्षाची सावध पावले उचलण्यात आली आहेत. महाविकास आघाडी की मनसे निर्णय स्थानिक पातळीवर घ्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना हे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत युती करायची की मनसेसोबत याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा. त्यासाठी आतापासूनच चर्चा व तयारी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.